नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला जो अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा भरती, आज आलेले जे काही अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका या पदासाठी विचारण्यात आलेले जे कोणते प्रश्न होते ते प्रश्न जसे की विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षेसाठी आज आलेले कोणकोणते प्रश्न होते ते या ठिकाणी आपण पाहूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आजच्या या अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी विचारण्यात आलेले प्रश्न आहेत। बघा, महाराष्ट्रातील तलावांचे शहर कोणते आहे असाही प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर ठाणे जे आहे ते महाराष्ट्रातील तलावाचे शहर आहे। पुढच्या सत्रामध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। बघा, तलावाचे शहर ठाणे हे आहे। पुढचा प्रश्न, चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर 4 जिल्ह्यामध्ये आहे। तर या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेले होते। तर या ऑप्शन आहे सांगली, म्हणजे चांदोली जे अभयारण्य आहे ते सांगली जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न पहा, पेसा म्हणजे PESA आरक्षणाचा ईचा अर्थ काय? बघा, कशा पद्धतीचे प्रश्न आजच्या या अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी विचारण्यात आलेले आहेत। पेसा या आरक्षणाचा ईचा अर्थ काय होतो? बघा, पूर्ण लॉन्ग फॉर्म बघा, द प्रोव्हिजन ऑफ द पंचायत्स एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरियाज ॲक्ट 1996 ॲब्रिव्हिएटेड ॲज अ पेसा। तर या ठिकाणी तुम्हाला ईचा अर्थ विचारण्यात आलेले होते। तर ईचा अर्थ होतो एक्सटेन्शन असा या ठिकाणी अर्थ होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिळकांनी कोणते वृत्तपत्र लिहिले? बघा, कशा पद्धतीचे प्रश्न होते जेणेकरून पुढच्या स्टेज मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण या ठिकाणी हा व्हिडिओ पाहतो आहोत। जे कोणी विद्यार्थी आज परीक्षा दिलेले आहेत त्यांच्या सांगण्यावरून, परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थ्यांच्या कमेंटवरून, फोनवरून हे प्रश्न घेण्यात आलेले आहेत। बघा, टिळकांनी कोणते वृत्तपत्र लिहिले आहे? केसरी आणि मराठा हे 2 वृत्तपत्र आपल्या टिळकांनी लिहिलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचे प्रश्न होते। बघा, या ठिकाणी एकूणच इंग्रजी या विषयावर आधारित पॅराजंबलवर प्रश्न होते, क्रम लावणे, तसेच समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि इंग्रजी या विषयावर देखील उतार्यावरील प्रश्न होते, योग्य विधान निवडा याच्यावरती देखील प्रश्न होते असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। तसेच नळ आणि टाकी याच्यावरती देखील प्रश्न होते। बैठक व्यवस्था याही घटकावरती प्रश्न विचारण्यात आलेले होते। मिश्रण तसेच समीकरणे तसेच सेटिंग अरेंजमेंटमध्ये 5 क्वेश्चन्स होते। तर काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार 10 क्वेश्चन्स होते। त्या सेटिंग अरेंजमेंटमध्ये स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग यावर 3 प्रश्न होते। निद्रा तसेच राज्यघटना, 86वी घटना दुरुस्ती याच्यावरती देखील प्रश्न होते। तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबवण्यात येणारी योजना कोणती असाही प्रश्न आजच्या या अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी विचारण्यात आलेला आहे। तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मराठी या विषयावर देखील कशा पद्धतीचे प्रश्न होते, कोणत्या घटकाला मराठी या विषयामध्ये स्पर्श केलेला आहे। बघा, आजच्या या परीक्षेमध्ये मराठीमध्ये तुम्ही पाहू शकता पुल्लिंगी शब्द होते, स्त्रीलिंगी शब्द होते, अनेक वचन, निश्चित, एक वचन, निश्चित, तसेच काळ या घटकावर देखील प्रश्न विचारण्यात आलेले होते। तसेच वाक्यात उपयोग करा, चर्वित चरण करणे या वाक्याचा योग्य अर्थ होतो वारंवार गोष्टीवर चर्चा करणे असाही प्रश्न आजच्या या अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी विचारण्यात आलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांचे आम्हाला फोन होते की कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले होते। तर बघा, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा 2023ला कोणत्या देशामध्ये उभारण्यात आलेला आहे असाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तसेच बाबा आमटे आनंदवनची स्थापना कधी केली? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी असतो असाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे। हिंगोली जिल्ह्याचे क्रांतिकारी कोण हे प्रश्न होता। त्यानंतर जालना तालुक्यातील बदनापूरची स्थापना कधी झाली असेही प्रश्न होते। पुढचा प्रश्न, ICDS यामधील यसचा लॉंग फॉर्म काय आहे? हे देखील आपण आपल्या संभाव्य सराव प्रश्नसंचामध्ये असेही प्रश्न आपण कव्हर केलेला आहोत। बघा, कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर आत्ताच पाहिल्याप्रमाणे पेसामधील ईचा अर्थ काय आहे। त्यानंतर लेक लाडकी योजना अंतर्गत प्रत्येक गावाला किती रक्कम पुरस्कारामध्ये मिळते असाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे। पहा, लेक लाडकी योजने यावर आधारित देखील आपण संभाव्य सराव प्रश्नसंच आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यानंतर जालना जिल्ह्याला जोडून कोणते राज्य आहे? बघा, त्या जिल्ह्यानुसार कशा पद्धतीचे प्रश्न, बेसिक प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे।
सेटिंग अरेंज यावरती 10 प्रश्न होते, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे जंगल क्षेत्र विचारले होते। संभाजीनगरला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागू नाही असेही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व दंडाधिकारी कोण होते असाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे म्हणणे होते व कमेंट होते की मराठी इंग्रजी सोपा होता पण गणित आणि जीके जे आहे ते हार्ड होता। अशा पद्धतीने एकूणच आजचा जो अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका 2024चा जो प्रश्न होता, जो आज झालेला पेपर होता, तो एकूणच अशा पद्धतीने होता जसे की हे सर्व प्रश्न खरे आहेत। परीक्षा देऊन आलेले विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलेले हे प्रश्न आहेत, त्यामुळे प्रश्न पुन्हा एकदा रिपीट होऊ शकतात। त्यामुळे प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक पहा, मगच परीक्षेमध्ये सोडवा, जेणेकरून नक्कीच या 2024 या नवीन वर्षामध्ये आपल्याला ही पोस्ट काढायची आहे। नक्कीच तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर होऊ शकाल व होणारच आहात, यात काही शंका नाही। आपल्या चॅनलवरती देखील 30 ते 35 संभाव्य सराव प्रश्न संच उपलब्ध आहेत, जसे की ते देखील प्रश्न या ठिकाणी या वेगवेगळ्या सत्रामध्ये वेगवेगळ्या तारखेला रिपीट होऊ शकतात। त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा ते उजळणी करा, ते व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला मार्क मिळवून देणारे खूप चांगले व्हिडिओ उपलब्ध आहेत। आज जे पेपर पार पडलेला आहे, जे कोणी विद्यार्थी पेपर दिलेले आहेत त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन। तुम्हाला भरभरून यश मिळेल यासाठी आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलकडून देखील खूप खूप शुभेच्छा। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।